श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 18वा सर्ग वाचूया. हे श्री वाल्मिकी रामायण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल. आता आपण 18वा सर्ग वाचूया. अगस्त्य पुढे सांगत होते, आपला भाऊ कुबेर याला जिंकून राक्षसराज दशग्रीव शरवण नावाने प्रसिद्ध विशाल स्कंदवनात गेला की जेथे महासेन कार्तिकेयाची उत्पत्ती झाली होती. तेथे पोहोचल्यावर दशग्रीवाने सवर्ण मिश्रित कांतीने युक्त असे ते विशाल शरवण पाहिले. ते किरण समूहांनी व्यापल्यामुळे प्रतिसूर्याप्रमाणे प्रकाशमान होत होते. ज्याच्याजवळ एक पर्वत होता तेथील वनराई मोठी रमणीय होती. जेव्हा तो त्या पर्वतावर चढू लागला तेव्हा पाहतो तो काय, पुष्पक विमानाची गती मंदावली आणि ते थांबले. तेव्हा तो राक्षसराज आपल्या त्या मंत्र्यांशी विचार विनिमय करू लागला की हे पुष्पक विमान असं थांबण्याचं काय बरं कारण असावं. हे तर स्वामीच्या इच्छेनुसार चालणारं घडविलेलं आहे. मग पुढे का जात नसावं. काय बरं घडलं की ज्यामुळं हे पुष्पक विमान माझ्या इच्छेला अनुसरून पुढं जात नाही. अशी ही शक्यता आहे की या पर्वतावर कुणी राहणारा असावा आणि त्याचंच हे कर्म असावं. तेव्हा बुद्धिकुशल मरीच म्हणाला, राजन, हे पुष्पक विमान पुढं सरकत नाही. त्याला काही ना काही कारण निश्चितच आहे. अकारणच असं घडलं असेल असं मला वाटत नाही. किंवा हे पुष्पक विमान कुबेराशिवाय इतरांचं वाहन होऊ शकणार नाही असं देखील असू शकतं. त्यामुळे त्याच्याविषयी हे निश्चेष्ट झालं आहे. तो अशा प्रकारे बोलत असतानाच भगवान शंकरांचा पार्षद नंदी रावणापाशी येऊन पोहोचला. तो दिसण्यास अत्यंत विक्राळ होता. त्यांची अंगकांती काळी तशीच पिंगटवर्णी होती. तो बुटका आणि विकट रूपाचा होता. त्याचे मस्तक मुंडीत आणि बाहू छोटे छोटे होते. तो मोठा बलवान होता. नंदी निशंक होऊन राक्षसराज दशग्रीवाला म्हणाला, दशग्रीवा, माग फिर. या पर्वतावर भगवान शंकर क्रीडा करीत आहेत. तिथं सुपर्ण, नाग, यक्ष, देव, गंधर्व आणि राक्षस सर्व प्राण्यांची ये-जा बंद केलेली आहे. नंदीचे हे म्हणणे ऐकून दशग्रीव क्रुद्ध झाला. त्याच्या कानातील कुंडले हलू लागली. डोळे रोषाने लाल झाले आणि तो पुष्पक विमानातून उतरून म्हणाला, कोण आहे हा शंकर. असे म्हणून तो पर्वताच्या मूलभागी आला. तेथे पोहोचल्यावर त्याने पाहिले की भगवान शंकरांपासून थोड्याच अंतरावर चमचमणारा शूल हातात घेतलेला नंदी तेथे प्रतिशिवासारखा उभा आहे. त्याचे मुख वानरासारखे होते. त्याला पाहून तो निशाचर त्याची कुचेष्टा करीत सजल जलधाराप्रमाणे गंभीर स्वरात खो खो करून हसला. हे पाहून शिवाचे दुसरे स्वरूप असलेला नंदी क्रुद्ध होऊन तेथे जवळच उभ्या असलेल्या निशाचर दशमुखाला म्हणाला, दशानना, तू वानर रूपातल्या मला पाहून माझी अवहेलना केली आहेस आणि वज्रपाताप्रमाणे भयानक हास्य केलं आहेस. तेव्हा तुझ्या कुलाचा विनाश करण्यासाठी माझ्यासारखेच पराक्रम, रूप आणि तेजानं संपन्न असे वानर उत्पन्न होतील. क्रूर निशाचरा, नख आणि दात हीच त्या वानरांची अस्त्र असतील. तसेच मनासारखा त्यांचा तीव्र वेग असेल. ते युद्धासाठी उन्मत्त झालेले वानर अत्यंत बलशाली असतील. तसेच ते हिंडत्या फिरत्या पर्वताप्रमाणे भासतील. ते एकत्र होऊन मंत्री आणि पुत्रांसह तुझा प्रबळ अभिमान आणि विशालकाय होण्याचा गर्व चक्काचूर करतील. अरे निशाचरा, मी तुला आताच मारण्याचं सामर्थ्य बाळगतो, तरीही तुला मारू इच्छित नाही. कारण तू आपल्या कुत्सित कर्मामुळं
पूर्वीच मारला गेल्या जमा आहेस. महात्मा भगवान नंदी इतके म्हणताच देवांच्या दुंदुभी वाजू लागल्या आणि आकाशातून पुष्पवर्षाव होऊ लागला. परंतु महाबली दशाननाने त्यावेळी नंदीच्या बोलण्याची अजिबात पर्वा केली नाही आणि त्या पर्वतापाशी जाऊन तो म्हणाला, पशुपते, ज्याच्यामुळं प्रवास करणाऱ्या माझ्या या पुष्पक विमानाची गती रोखली गेली तो तुझा पर्वत, जो यावेळी माझ्यासमोर उभा आहे, तोच मी मुळातून उखडून फेकून देतो. पुण्या प्रभावानं शंकर प्रतिदिनी इथं राजाप्रमाणे क्रीडा करीत असतात. त्यांना ह्या ध्यानात घ्यायच्या गोष्टीचा पत्ताच नाही की त्यांच्या पुढं आता भयस्थान उपस्थित आहे. असे म्हणून दशग्रीवाने पर्वताच्या तळाला आपल्या बाहूंचा जोर लाविला आणि तो त्वरेने उचलण्याचा प्रयत्न केला. मग तो पर्वत डळमळू लागला. पर्वत हलल्यामुळे भगवान शंकरांचे सारे गण कंपित झाले. पार्वती देखील विचलित झाली आणि भगवान शंकरांना बिलगली. तेव्हा देवात श्रेष्ठ असलेल्या पापहारी महादेवाने तो पर्वत आपल्या पायाच्या अंगठ्याने लीलया खाली दाबला. मग दशग्रीवाने पर्वताच्या खांबासारखे भासणारे बाहू त्या पहाडाखाली दबले गेले. हे पाहून तेथे उभ्या असलेल्या त्या राक्षसाचे मंत्री मोठे आश्चर्यचकित झाले. त्या राक्षसाने रोष तसेच आपल्या बाहूंना होणारी वेदना यामुळे एकाएकी मोठ्या जोराने आर्तक्रंदन केले. त्यामुळे तीनही लोकातले प्राणी कंपित झाले. त्याच्या मंत्र्यांना आता प्रलय काल आला आणि विनाशकारी वज्रपात होऊ लागला आहे असेच वाटले. त्यावेळी इंद्रादी देव मार्गापासून विचलित झाले. समुद्राला भरती आली. पर्वत हलू लागले आणि यक्ष, विद्याधर तसेच सिद्ध एकमेकांना विचारू लागले, हे काय बरं झालं? त्यानंतर दशग्रीवाच्या मंत्र्यांनी त्याला समजाविले, महाराज दशानन, आता तुम्ही नीलकंठ उमावल्लभ महादेवांनाच संतुष्ट करा. त्यांच्याशिवाय इथं तुम्हाला शरण देणारा असा दुसरा कोणी आम्हाला दिसत नाही. तुम्ही स्तुती स्तोत्र गाऊन प्रणाम करून त्यांनाच शरण जा. भगवान शंकर मोठे दयाळू आहेत. ते संतुष्ट होऊन तुमच्यावर कृपा करतील. मंत्री असे म्हणाल्यावर दशमुख रावणाने भगवान वृषभध्वजांना प्रणाम केला आणि नाना प्रकारची स्तोत्रे तसेच सामवेदोक्त मंत्राद्वारे त्यांचे स्तवन केले. अशा प्रकारे हातांच्या वेदनांनी रडत आणि स्तुती करीत त्या राक्षसाने 1000 वर्षाचा काळ कंठला. त्यानंतर त्या पर्वताच्या शिखरावर स्थित असलेले भगवान महादेव प्रसन्न झाले. त्यांनी दशग्रीवाच्या भुजा त्या संकटातून मुक्त केल्या आणि ते त्याला म्हणाले, दशानना, तू वीर आहेस. तुझ्या पराक्रमावर मी प्रसन्न आहे. तू पर्वत दबल्यामुळं जो अत्यंत भयानक आर्तनाद केला होतास त्यामुळं भयभीत होऊन तिन्ही लोकातले प्राणी रडू लागले होते. म्हणून राक्षसराज, आता तू रावण या नावानं प्रसिद्ध होशील. देव, मनुष्य, यक्ष तसेच इतर जे लोक भूतलावर निवास करतात ते सारे अशा प्रकारे समस्त लोकांना रडविणाऱ्या तुला दशग्रीवाला रावण म्हणतील. पुलस्त्य नंदना, आता तू ज्या मार्गानं जाऊ इच्छितोस त्या मार्गानं निर्धास्तपणानं जाऊ शकतोस. राक्षसपदे, मी देखील माझ्याकडून तुला जाण्याची आज्ञा देतो. जा तर. भगवान शंकर असे म्हणाल्यावर लंकेश्वर म्हणाला, महादेवा, जर तुम्ही प्रसन्न असाल तर मला वर द्या. मी तुमच्याकडं वरयाचना करतो. मी देव, गंधर्व, दानव, राक्षस, गुह्यक, नाग तसेच अन्य बलशाली प्राण्यांपासून अवध्य होण्याचा वर प्राप्त करून घेतलेला आहे. देवा, मनुष्यांना तर मी मोजितच नाही. माझ्या मतानुसार त्यांची शक्ती खूपच थोडी आहे. त्रिपुरांतक, मला ब्रह्मदेवांकडून दीर्घायुष्याची देखील प्राप्ती झाली आहे.
ब्रह्मदेवांनी दिलेल्या आयुष्याचा जितका भाग संपला आहे तो देखील पूर्णत्वानं प्राप्त व्हावा, त्यात कमी होऊ नये इतकीच माझी इच्छा आहे. ती तुम्ही पूर्ण करा. त्याचबरोबर तुमच्याकडून मला एक शस्त्र देखील द्या. रावण असे म्हणाल्यावर भूतनाथ शंकरांनी त्याला एक अत्यंत दीप्तिमान चंद्रहास नामक खड्ग दिले आणि त्याच्या आयुष्याचा जो अंश निघून गेला होता तो देखील पूर्ण करून दिला. ते खड्ग घेऊन भगवान शिव म्हणाले, तू कधी याचा तिरस्कार करू नयेस. जर तुझ्याकडून कधी याचा उपमर्द घडला तर हे पुन्हा माझ्याकडं परतून येईल यात शंका नाही. अशा प्रकारे भगवान शंकरांकडून नूतन नाम मिळवून रावणाने त्यांना प्रणाम केला. त्यानंतर तो पुष्पक विमानावर आरूढ झाला. त्यानंतर रावण सर्व पृथ्वीवर दिग्विजयासाठी भ्रमण करू लागला. त्याने इकडे तिकडे जाऊन खूपशा महापराक्रमी क्षत्रियांचा त्रस्त केले. कितीतरी तेजस्वी क्षत्रिय जे खूपच शूरवीर आणि रणोन्मत्त होते ते रावणाची आज्ञा न मानल्या कारणाने सेना आणि परिवारासह नष्ट झाले. इतर क्षत्रिय जे बुद्धिमान समजले जात होते आणि त्या राक्षसाला अजेय समजत होते त्यांनी त्या बलाभिमानी निशाचरासमोर आपला पराभव कबूल केला. इथे 18वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 19वा सर्ग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.